अरे अरे माझे मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळ झाली आज आणि वाजलेत 6:30. जरा लेट झालं आहे. चला लगेच वर्कआउट घेऊ. प्री वर्कआउट घेऊ. काय झालं काय सकाळ सकाळ आज. कंटिन्यू पाऊस चालू आहे कालपासून कंटिन्यू. आणि आज विजिबिलिटी पण कमी आहे, समोरचं काहीच दिसत नाही. सकाळ सकाळ पाऊस. जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा पाऊस पाहिजे, आणि आता पाऊस आहे तर काय जास्तच आहे. म्हणजे कंटिन्यू चालू आहे ना, त्याच्यामध्ये ब्रेक नाही, काय नाही. असो, त्याचे दिवस आहेत, त्या दिवसात तो पडणारच. आणि पाऊस काय आपल्या हातात नाही. सो एन्जॉय द पाऊस. चिअर्स. आज झाला लेट, पटकन जाण्यात आला पहिला. आणि केळी पण संपलेत. तो आज काय फक्त प्री वर्कआउट. केळी येताना घेऊन येऊ. बघा, एखादी गोष्ट आपण ठरवली ती झालीच पाहिजे. कारण तिथं कारण देऊन चालणार नाही की पाऊस आहे किंवा थंडी आहे, असे काही अनुभव काही कारण देऊन चालणार नाही. कामं झालीच पाहिजे, कारण पाऊस त्याचं काम करतोय आणि आपण आपलं काम केलं पाहिजे. गाडी पाण्यात यायला मला जाम मजा येते. पाणी उडतं ना तर जाम भारी वाटतं. हे बघा, सगळीकडे पाणीच झालंय. जाम जोरात पाऊस पडला रात्रभर. कंटिन्यू पाऊस चालू आहे ना, कंटिन्यू. पेंग्विन सकाळचा पेंग्विन पावसात पेंग्विन आलाय. पेंग्विन कुठे असतात? थंड वातावरण म्हणजे बर्फाळ प्रदेशात. आज पेंग्विन आलाय पावसात. सो हवे शिमला वर्कआउट चालू करू. आता आज पार्टनर येणार नाही, पार्टनर उठला लेट, त्याला अजून टाईम लागेल. तो बोलतोय उद्या येतं. बोलतो ठीक आहे. सो आज मारायचे आहेत लेग्स अँड शोल्डर. लेग्स आज थोडीशीच मारू, शोल्डर जरा जास्त मारू आज. चला. A little longer than a few minutes later. सो वर्कआउट इज डन. आज झालं आहे लेग अँड शोल्डर. आणि थोडा पाऊस आहे, बारीक आहे. आता बारीक आहे तरी पण रेनकोट घातला आहे. तर रेनकोट आहे तरी घातला आहे. चला जाऊ घरी आता मस्त. आज झाला उशीर कारण मी आज गेलोच लेट. थोडा 10-15 मिनटं लेट झाला आहे. आणि केळी पण लोड झालेत.
केळी लोड झाले. एकदम जास्त केळी आणत नाही, कारण ती पिकल्यानंतर मग वाट लागते आमची. मग थोडी 3-4 दिवसांनी एक डझन केळी 3 दिवस पुरतात आरामात. असं थोडी 3-3 दिवसांना आणायची. आलो आहे घरी. पहिलं काय करू, पहिलं प्रोटीन घेऊ. मग प्रोटीन घेतल्यानंतर ओट्स बनवू पहिले, मग आंघोळीला जाऊ. कारण ओट्स उशिरा खाल्ले ना, ओट्स लवकर खायला लागतील. ओट्स उशिरा खाल्ले ना मग दुपारची भूक नाही लागत लवकर. मग दुपारच्या लंचला टाईम होतो, म्हणजे लंच उशिरा जातो आणि मग वाट लागते सगळी. सो पहिला ओट्स आज लवकर खाऊ. चलो प्रोटीन घेतो आता. आज ना जिममध्ये काका आहेत, त्यांना आपला व्ह्यू दाखवला. त्यांना एवढा आवडला ना, म्हणजे त्यांना ही बिल्डिंग माहिती आहे. ते मला विचारत होते कुठल्या साईडला फेसिंग आहे. मी त्यांना बोललो हायवे साईडला फेसिंग आहे. त्यामुळे ते मला बोलायला लागले व्ह्यू भारी असेल ना. मग त्याला व्हिडिओ दाखवली. एवढे आवडले ना त्यांना, एक नंबर आहे बोलतात. फक्त बाल्कनीत बसायचं आणि व्ह्यू एन्जॉय करायचा आहे. चलो मार्केट बघू आता. 9:38 चांगलंच उशीर झाला आज. सो निफ्टी आज अच्छी है, पॉजिटिव है. और स्टार्टिंग से बाइंग है आज. मतलब चांगली बाइंग आज. 1, 2, 3 बाइंगचे चांगले स्ट्रॉंग कॅन्डल पडल्यात. सगळे सेक्टर पॉझिटिव्ह आहेत. ते असणारच. आज सगळे सेक्टर पॉझिटिव्ह आहेत. निफ्टी पॉझिटिव्ह म्हणजे बहुतेक सेक्टर पॉझिटिव्ह असतात. आणि बँक सेक्टर जरा जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणजे चांगली बाईंग आहे त्याच्यात. आणि आज IT इंडेक्स बापरे 4.25% वरती आज IT. आज काय थोडा निगेटिव्ह फक्त FMCG, म्हणजे जास्त नाही, नॉर्मल आहे, एवढा काही विषय नाही. आणि आज ग्लोबली पण पॉझिटिव्ह आहे मार्केट. क्रिप्टो आणि फॉरेक्स म्हणजे आपला गोल्ड सगळे आज 1-1.5% वरती आहेत. ओके आहे मार्केट आज सगळा सेक्टर पॉझिटिव्ह, म्हणजे ग्लोबली पण इंडियन पण ऑल इज पॉझिटिव्ह. चलो आता ओट्स बनवू आणि मग आंघोळीला जाऊ. आंघोळी करून आल्यावर लगेच ओट्स खाऊ. हा केळ बघा केवढा आहे, पूर्ण केळ बघा केवढा आहे, आणि आतून बघा केवढाच आहे. ओट्सचा हा डब्बा संपत आला. हा पहिला डब्बा संपलाय, नंतर हा दुसरा डब्बा, आणि तिसरा डब्बा नवीन आहे त्याविषयी मागवलेला, तो अजून फोडायचा आहे. म्हणजे 2 डबे संपलेत, तिसरा डब्बा आहे अजून. म्हणजे एक डब्बा जातो 25 दिवस जातो. 25 दिवस एक डब्यात जातात माझे. म्हणजे 25 आणि 25 50, जवळजवळ मी 2 महिने सकाळची दररोज ही मील खाते. दररोज विचार करा, दररोज सकाळची एकच मील, दररोज एकच. विचार करा. पीनट बटर पण संपला आज. आज वाटतं संपायचाच दिवस आहे सगळा. सकाळी केळी, आता ओट्स पण संपत आले. पीनट बटर तर पूर्णच संपलाय. आज बहुतेक संपायचाच दिवस आहे सगळा. सुरू स्वाहा 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 करते. अरे महादेव. मला सांगा एक, म्हणजे लहानपणी किंवा आता पण आपण घरी जेव्हा दुधाचा टोप संपतो आणि शेवटला जे राहतं टोपात साय वगैरे, ते कोणी खरडून खाल्ले काय, टोप चाटून वगैरे खाल्ले काय? कमेंट करून सांगा खाल्लंय का नक्की. ओट्स वगैरे झालेत बनवून. आता पटकन आंघोळ करून घेऊ. आंघोळी डन. आणि तुम्ही आता बाहेरचा व्ह्यू बघा, काय क्लास दिसतोय बघा, 1 नंबर. आणि आज धबधबे क्लिअर दिसतात एकदम बघा. क्लास एकदम क्लास, 1 नंबर व्ह्यू. जन्नत, स्वर्ग, 1 नंबर. चला व्ह्यू काय असाच राहणार आहे. आता आपण मस्त ओट्स खाऊ. सो ओट्स खाते मी आता मस्त गरमागरम, मस्त थंडीत ना. तुम्हाला
प्रश्न पडला असेल ना की एकच गोष्ट तीच रिपीट करून कंटाळा येत असेल, पण एक लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्ही आयुष्यात कुठलीही गोष्ट करा ती मनापासून आणि हृदयातून करा. कारण एखादी गोष्ट तुम्ही इथून प्लॅन करा, पण एक्झिक्यूट करताना मनापासून आणि हृदयातून करा. मग तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही आणि तुम्ही कधीच बोर होणार नाही. कारण तुम्हाला या गोष्टी आता दिसत आहेत आणि मी या गोष्टी आधीपासून करत आलो आहे. फक्त आता ब्लॉगिंग वगैरे चालू केल्यामध्ये सगळ्यांची समजते. सो गाईज, फायनली पाऊस थांबलाय, पूर्णपणे थांबलाय, पूर्णपणे. काल परवा रात्रीची सुरुवात केलाय, कंटिन्यू होता आणि आता थांबलाय. असो, आता मस्त काहीतरी खायला बनवू लंचला आपल्या. यार डस्टबिन सगळी उडाली इकडं तिकडं. एवढा वारा, मगाशी वारा जाम सुटलेला, खतरनाक. चलो काहीतरी मस्त खायला बनवू. लंचला आहे दही, कालचा रात्रीचा हाय प्रोटीन खिचडी, पनीर आणि गाजर. काय बनवलं नाही, खिचडी होती रात्रीची राहिलेली, मग ती वाया जाण्यापेक्षा केली गरम, मस्त घेतली खायला. One eternity later. आज NFP आहे, न्यूज आहे 6 वाजता. बघूया 6ची कॅन्डल कशी पडते गोल्डमध्ये, काय विषय बघू आज. अरे बाप रे, देख रहे हो गाइस, व्हॉलेटिलिटी. ओ ये 6ची कॅन्डल एकदम खतरनाक पडले. बघूया गोल्डमध्ये पडले. BTC मध्ये इतरमध्ये एवढा काय NFPचा इम्पॅक्ट नाही अजून, जास्त करून गोल्डवरच असतो. अरे बापरे भाई साहब, जो या कॅन्डलला बसला असेल ना न्यूजच्या, आई शपथ, आईला किती पिपची कॅन्डल माहिती आहे का ही? अरे बापरे, 600 पीपची कॅन्डल आहे. 600 पीप म्हणजे $60ची कॅन्डल आहे. जर कोण ह्या कॅन्डलला बसला असेल, म्हणजे बाईंग साईडला बसला असेल आत्ता, त्याची डायरेक्ट लाट आली असेल. आणि जो त्याच्या अपोजिट साईड बसलेला त्याची खाट पडली असेल. गोल्डमध्ये असाच विषय असतो, कारण गोल्ड हा सगळ्यात व्हॉलेटाईल असेट मानला जातो वर्ल्डमध्ये, आणि याच्यात सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असतो. याच्यात जास्त सगळ्यात ट्रेडिंग जास्त याच्यात होते. आणि न्यूज वगैरे काय असल्या तर अशाच कॅन्डल पडतात खतरनाकवाल्या. सो जेवतोय मी आता. जेवायला आहे आज चणाची भाजी, चपाती, सलाड. आज एकटाच आहे मी जेवायला. श्री गेलाय घरी, आज एकटा जेवायला. मस्त जेवू चला आता. जेवण वगैरे झालंय, आता सगळं आवरून झालंय. आज काय मी एकटाच होतो. श्री गेलाय घरी, त्याला उद्या सुट्ट्या म्हणून तो आज गेलाय घरी. ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुन्हा एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.